न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षाचा नाशिकमध्ये उत्साहात शुभारंभ। विनायक पांडे यांच्या पुढाकारातून भव्य जयंती सोहळा। महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात ज्यांचं नाव घेतल्याशिवाय एक पानही पुढे सरकत नाही, त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आजपासून प्रारंभ झाला आहे। या निमित्ताने नाशिक शहरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना युवक मित्रमंडळ आणि माजी महापौर विनायक पांडे यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक बबलू शेलार तसेच भाजपा शहर अध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यानंतर तब्बल 11,000 किलो लाडूचे वाटप करण्यात आले। तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आकाशात भगव्या रंगाचे फुगे सोडून बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना भाजपा शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला। बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो। हे वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे। मला आजही आठवतं, ज्या दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, आपल्यातून ज्यावेळेस ते स्वर्गवासी झाले, त्यावेळेस मी गुजरात राज्यात प्रचार करत होतो। गुजरात राज्याच्या निवडणुका सुरू होत्या आणि ज्यावेळेस टीव्हीवरती बातमी वाचली, त्या दिवसभर मी काही प्रचाराला बाहेर गेलो नाही। त्यामुळे सर्व गुजरातचे जे उमेदवार असतील, प्रचार करणारे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, ते विचार करत होते का हा माणूस दिवसभर का बाहेर गेला नाही। तर त्यांना सांगितलं, बाळासाहेब बाळासाहेब होते आणि बाळासाहेबांची उंची कोणीही गाठू शकणार नाही असा नेता या देशात नव्हे तर जगात प्रसिद्ध झाला होता। बाळासाहेबांनी एखादा शब्द काढायचा आणि तो हिंदू बांधवांनी झेलायचा, अशी बाळासाहेबांची ख्याती होती आणि फार मोठ्या मनाचा, दिलदार मनाचा राजा माणूस बाळासाहेब होऊन गेले। मी बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्व हिंदू बंधू भगिनींना एकच आवाहन करतो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपण सर्वांनी पुढे नेऊ। त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही कशा पद्धतीने या देशात केली पाहिजे त्याचं आपण अवलोकन करू आणि त्यांच्या मार्गावरून आपण मार्गक्रमण करू। हीच खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतंय। पुन्हा एकदा श्रद्धेय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र। तसेच लक्ष्मण सावजी यांनी सांगितले की माजी महापौर विनायक पांडे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रती असलेला आदर आणि निष्ठा सातत्याने जपत दरवर्षी जयंती अथवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात। समाजकार्य, संघटन आणि विचारांप्रती असलेली त्यांची बांधिलकी यामुळेच हा सोहळा दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात साजरा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले। गेल्या 100 वर्षात बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात अत्युच्च स्थान निर्माण केले असून त्यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। परंतु विनायकराव पांडेने पहिल्यापासून या चौकामध्ये श्रद्धेय बाळासाहेबांच्या जयंतीचे कार्यक्रम, जन्मदिवसाचे कार्यक्रम, वाढदिवसाचे कार्यक्रम जाण्याआधी पण हे अतिशय नेमाने केले आणि बाळासाहेबांचं वैशिष्ट्य आपल्याला सर्वांगाने कल्पना माहिती आहे। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं वर्ष असल्यामुळे गेल्या 100 वर्षातला जो कालावधी भारताच्या लोकशाहीनं अनुभवला, 1926 चा त्यांचा जन्म आहे आणि 1947चं आपलं स्वातंत्र्य आहे। त्यामुळे 26 ते 47 पहिले 19 वर्ष त्यांचा तरुणाईपर्यंतचा कालावधी कसा त्यांनी व्यतीत केला हे त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलंय। आणि 47 सालापासून भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताचे सगळे राष्ट्रीय पक्ष, त्याचे नेते हे दिल्लीहून जेव्हा मुंबईला यायचे त्यावेळेला बाळासाहेबांचं दर्शन, बाळासाहेबांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय महाराष्ट्राची दिशा ठरत नव्हती। त्यामुळे बाळासाहेबांनी आपलं एक उच्च असं एक चांगलं विश्वासार्ह स्थान निर्माण केलेलं होतं।
श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी असतील, आडवाणी असतील, प्रमोद महाजन असतील, मुंडेजी असतील, नितीन गडकरी असतील, सगळी तरुणाईची सगळी जी पिढी पुढची राजकारणाची महाराष्ट्रातली झाली, त्यांनी सगळ्यांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनामध्ये पुढचं काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला राजकीय परिस्थिती वेगवेगळे मोड घेत होती, 1984च्या इंदिराजींच्या निधनानंतर ज्या महाराष्ट्रामध्ये आणि काँग्रेसच्या सगळ्या शिंदेवर अंधार पसरला होता, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये नव्या पद्धतीने राजकारण करण्याचं ठरवलं आणि 84ला आपल्याला यश नाही आलं, परंतु 84 ते 85 ते 89 या 4 वर्षामध्ये श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे, आमचे स्वर्गवासी प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी या सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती आकाराला येण्यासाठी त्या 4 वर्षात प्रयत्न केले आणि 1989 पासून आकाराला आली युती 2004 पर्यंत अव्याहतपणे चालली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा शहर अध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी, आदिती पांडे, बबलू शेलार, शाहू महाराज, हरिभाऊ लोणारी, यतीन वाघ, करुणा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी माजी महापौर विनायक पांडे यांनी आपल्या मनोगतातून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला. शिवसेनेत काम करीत असताना गेल्या 43 वर्षापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करायचा आणि गेल्या 12 वर्षापासून आपल्याला जयंती साजरी करावं लागते आणि हे जयंतीचं शताब्दी वर्ष आहे. शताब्दी वर्ष असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल, नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेवा युवक मित्र मंडळाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं शताब्दी वर्ष पूर्वी ज्या पद्धतीने साजरं करायचं त्याच पद्धतीने आज पण आम्ही साजरं केलेलं आहे. सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी उपस्थित होते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. निश्चितपणे सांगतो, बाळासाहेब ठाकरे हे कायम संपूर्ण हिंदुजनांच्या स्मरणात राहतील आणि हिंदुजनांसाठी बाळासाहेबांनी इतकं मोठं काम केलेलं आहे. म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह्या ठिकाणी शताब्दी वर्ष साजरे केलेले आहे. बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे. हवेत फुगे सोडले आणि फुगेंना भगवे झेंडे लावून आकाशामध्ये फुगे सोडून बाळासाहेबांना अभिवादन केलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे 11,000 लाडूंचंही वाटप करण्यात आलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो. या प्रसंगी शिवसेना युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कानडे, उपाध्यक्ष संदेश फूल, ऋतुराज पांडे, अनिल क्षत्रिय, दत्ता क्षीरसागर, शिवा चव्हाण, दीपक चौगुले, निलेश इंगळे, वसंत जेजुरकर, निलेश कुसमुडे, प्रकाश मोरे, दिनेश साठी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.